बातमी आहे विविध मागण्यांसाठी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सुरू असलेल्या उपोषणाबाबत। हडपसर येथील मंजूर असलेल्या 500 मुलींच्या वसतिगृहात तात्काळ प्रवेश देऊन अंमलबजावणी करावी, तसेच सर्व थकलेली डीबीटी विद्यार्थ्यांना देण्यात यावी व इतरही प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजली स्टड फार्म शेवाळवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे। जोपर्यंत अप्पर आयुक्त भेट देत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरू राहील, असा पवित्रा उपोषणकर्ते विद्यार्थ्यांनी घेतलाय। पाहूयात नेमक्या काय मागण्या आहेत। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी स्टड फार्म येथे गेल्या 2019 पासून अनेक मागण्या प्रकल्प कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केले आहेत। अनेक वेळा प्रकल्प कार्यालयाला निवेदनं दिले आहेत, त्यांच्याशी शांतपणाने चर्चा सुद्धा केलेली आहे। परंतु 2005 साली मंजूर क्षमतेची 500 मुलींची मंजूर क्षमतेची असलेली इमारत आज 2023 पर्यंत अद्यापही मुलींना इमारत शोधण्यात आलेली नाही। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे 300 मुलींचं नुकसान होतं। ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अतिशय नाराजीची गोष्ट आहे। दरवर्षी 300 विद्यार्थिनी शिक्षणासाठी गावाकडनं पुण्यात येतात आणि वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे पुन्हा गावाकडे जातात। वेळोवेळी प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्यात कुठलाही बदल होत नाही। विद्यार्थ्यांना जेवणासाठी देण्यात येणारी डीबीटी असते, डीबीटी ही 3 ते 4 महिने विद्यार्थ्यांना पडत नाही। ड्रेस कोडचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं। गृहपालांकडे गेलं तर गृहपाल प्रकल्प कार्यालयाचं नाव घेतात, प्रकल्प कार्यालयाकडे गेलं तर ATC साहेबांचं नाव घेतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा हेच मोठा प्रश्न असतो। त्यामुळे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी स्टड फार्म येथे 28 नोव्हेंबर 2023 पासून आम्ही बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत। जोपर्यंत अपर आयुक्त उपोषणस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार नाही तोपर्यंत हे उपोषण कायमस्वरूपीपणे आणि कायम चालत राहणार आहे। अन्यथा हे उपोषण अधिक पद्धतीने तीव्र स्वरूपाचं होऊन त्याचे राज्यभर पडसाद उमटतील। त्यामुळे लवकरात लवकर अपर आयुक्त यांनी आमची भेट घ्यावी आणि आयुक्तांनी आमच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ मागण्या आणि प्रलंबित जे निवेदनांचे कॉप्या आहेत त्या तात्काळ त्यांनी आजच्या आज सोडवाव्यात आणि त्याच नंतर उपोषण मागे घेण्यात येईल, ही मी आपणाला आदिवासी विकास विभागाला आज सांगू इच्छितो। आदिवासी विकास मंत्री पुणे दौऱ्यावर असतील तर त्यांनी या मांजरी वसतिगृहाला भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत। मंत्रालयातच बसून विद्यार्थ्यांचे कामं करू नयेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपली भूमिका मांडावी, हेच मी सांगू शकतो। 2019 पासून प्रलंबित मागण्यांसाठी सतत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करतो, पण त्यात कुठलाही बदल झालेला नाही। जोपर्यंत अपर आयुक्त येत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण चालू राहील। आज प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्याच्यानंतर ATC येथील सहाय्यक उपायुक्त प्रदीप पोळ साहेब यांनी भेट दिली, परंतु प्रदीप पोळ साहेब आल्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलतात की आमच्याकडे विद्यार्थ्यांसाठी वेळ कमी आहे, कमी शब्दात जास्तीत जास्त मुद्दे मांडा। परंतु जर विद्यार्थ्यांसाठीच पोळ साहेब काम करत असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं शांततेत ऐकून घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। जर अधिकारीच जर म्हणत असतील आमच्याकडे वेळ नाही तर विद्यार्थ्यांसाठी उपोषण करण्यासाठी वेळ आहे का, हाच विद्यार्थ्यांपुढे आता मोठा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांचे एकीकडे पेपर चालू आहेत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, तर एकीकडे महाविद्यालयात प्रवेश होऊन 3 महिने उलटूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। जर ह्याच पद्धतीने अधिकाऱ्यांची उडवाउडीचे उत्तरं असतील तर हे उपोषण तीव्र पद्धतीचं चालू असंच बेमुदत चालू राहील। हीच मी आज आदिवासी वसतिगृहात पुण्याच्या वतीने सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की इथून पुढे जर मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर सदर उपोषण हे साखळी पद्धतीने नाही तर हे आमरण उपोषण चालू होईल।